महाराष्ट्रात एक अशी जागा आहे जिथे एका 21 वर्षाच्या संताने जिवंत समाधी घेतली. एक असं झाड जे गेली 700 वर्ष इतिहासाचा साक्षीदार बनून उभा आहे. एक अशी नदी जिच्या काठावर संत परंपरेचा इतिहास घडला. आणि एक असं मंदिर ज्याच्याबद्दल इथे येणाऱ्या 90% लोकांना माहिती सुद्धा नाही. पण सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे दरवर्षी लाखो लोक शेकडो किलोमीटर अनवाणी चालत याच ठिकाणाहून एका प्रवासाला सुरुवात करतात. आज आपण जाणून घेणार आहोत ह्या पुण्यभूमीबद्दल. श्री क्षेत्र आळंदी. पुण्याहून आळंदीसाठी भरपूर बस उपलब्ध आहेत आणि आता बस स्थानकापासून अवघ्या काही अंतरावर आपल्याला दिसतोय हा भव्य स्तंभ. इथूनच सुरू होते पुण्यभूमी आळंदीची सफर. पहिल्या नजरेत हे गाव साधं वाटतं, पण प्रत्येक गल्ली, प्रत्येक दगड आणि प्रत्येक मंदिर हे कथा सांगत असतं. आपल्या उजव्या बाजूला वाहते इंद्रायणी नदी. ही फक्त नदी नाही तर संत ज्ञानेश्वर, संत नामदेव आणि संत तुकारामाच्या आठवणींना जपणारी साक्षीदार आहे. आजही हजारो भाविक या पवित्र नदीत स्नान करून माऊलींच्या दर्शनासाठी जातात. सध्या मी स्नान तर नाही, पण मी फक्त हातपाय तोंड वगैरे धुतले आणि मला खरंच खूप प्रसन्न वाटलं. काही वेळ मी नदीवर बसलो सुद्धा. आता जाणून घेऊया या संताची कथा, ज्यामुळे आळंदी संपूर्ण जगभर प्रसिद्ध झाली. विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांना 4 मुले झाली. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई. पण त्यांच्या आयुष्याची सुरुवात झाली ती संघर्षाने. समाजाने त्यांना स्वीकारलं नाही. लहान वयातच संघर्ष, अपमान आणि बहिष्कार हे सगळं ह्या भावंडांनी खूप अनुभवलं. मात्र जिथे अनेक जण खचून गेले असते, तिथे ज्ञानेश्वराने ज्ञानाचा मार्ग निवडला. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भाषेत अर्थ सांगितला. आज आपण ज्याला ज्ञानेश्वरी म्हणतो, तो ग्रंथ हेतूनच महाराष्ट्राच्या इतिहासात अमर झाला. पुढे पाहणार आहोत आपण तो पवित्र वृक्ष ज्याचा संबंध थेट ज्ञानेश्वरा माऊलींच्या समाधीशी जोडला जातो. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आता आपण आलो आहोत आळंदीतील अत्यंत महत्त्वाच्या स्थळी, सुवर्ण पिंपळ. असं मानलं जातं की संत ज्ञानेश्वरांच्या मातोश्रींनी या सुवर्ण पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या. तेही खूप हाल सोसून, खूप उपाशी राहून आणि विरोधकांनी रचलेल्या कारस्थानांवर मात करून, सर्व काही सोसून या प्रदक्षिणा पूर्ण केल्या. त्या काळापासून या स्थळाला विशेष महत्त्व आहे. आजही भाविक या वृक्षाभोवती प्रदक्षिणा घालतात. वारा जरी हलकेचा वाहत असला तरी इथे उभं राहिल्यावर एक वेगळी शांतता जाणवते. पण आळंदीमध्ये एक असं ठिकाण आहे जिथे लाखो भाविक येतात आणि तिथे पोहोचल्यावर वातावरणच बदलून जातं. पुढे व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला कळेल. आणि आता आपण आलो आहोत त्या ठिकाणी ज्यासाठी लाखो लोक आळंदीत येतात. संत ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी इसवी सन 1296 वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी घेतली. ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेण्याचा निर्णय घेतला. ही घटना केवळ महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण भारतीय संत परंपरेसाठी अद्वितीय मानली जाते. आजही हजारो भाविक या समाधीसमोर उभे राहून एकच प्रार्थना करतात, माऊली कृपा ठेवा. आळंदी म्हटलं की सर्वप्रथम आठवतात ज्ञानेश्वर माऊली. पण माऊलीच्या जीवन प्रवासात एक महत्त्वाचं नाव कायम सोबत दिसतं, ते म्हणजे संत मुक्ताबाई. मुक्ताबाई वयाने लहान पण आध्यात्मिक उंचीने महान. मुक्ताई केवळ ज्ञानेश्वरांची बहीण नव्हत्या, तर त्या स्वतः एक थोर संत आणि कवयित्री होत्या.
आळंदीतील हे मुक्ताई मंदिर ज्यांच्या स्मृतींना समर्पित आहे, आजही भाविक ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासोबत मुक्ताईंचेही दर्शन घेतात. कारण भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या तिन्हीचं मूर्त रूप म्हणजे मुक्ताई. मुक्ताईचं समाधी मंदिर सुद्धा ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधी मंदिरच्या आधीच मागे आहे. आणि आता आपण आलो आहोत आळंदीच्या इतिहासातील सर्वात प्राचीन आणि महत्त्वाच्या मंदिरापैकी एका मंदिरात. हे आहे सिद्धेश्वर मंदिर. ज्ञानेश्वर माऊलींच्या काळातही हे मंदिर अस्तित्वात होतं. आळंदीच्या आध्यात्मिक इतिहासाचा साक्षीदार म्हणून हे मंदिर आजही अभिमानाने उभं आहे. अनफॉर्च्युनेटली आपल्याला दर्शन आतमधून नाही भेटले, पण खिडकीतून मला पाहायला भेटले. ते तुम्हाला मी दाखवत आहे. पण पुढे आपण पाहणार आहोत एक असा वृक्ष ज्याच्याबद्दल कथा ऐकूनही तुम्हाला आश्चर्य वाटेल. आळंदीमध्ये येणारे बहुतेक भाविक संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतात. पण या समाधीच्या सानिध्यात उभं असलेलं हे एक वृक्ष गेली 700 वर्ष एक अद्भुत इतिहास आपल्या कुशीत जपून उभा आहे. हा आहे अजान वृक्ष. इसवी सन 1296 संत ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदी येथे संजीवन समाधी घेण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण परिसर भक्तांनी भरून गेला होता आणि समाधी स्थानी जाण्यापूर्वी माऊलींनी आपल्या हातातील दंड मातीमध्ये रोवला आणि मग ज्ञानदेव समाधीस्थ झाले. असं सांगितलं जातं की या दंडाने जमिनीत मूळ धरलं, त्याला पालवी फुटली आणि कालांतराने त्याचं रूपांतर एक विशाल वृक्षात झालं. तोच हा आळंदीचा पवित्र अजान वृक्ष. पण या वृक्षाची कथा इथेच संपत नाही. ज्ञानेश्वर माऊलींच्या हातात जो दंड होता तो मुळात सिद्धबेटवरील अजान वृक्षाचा असल्याचं सांगितलं जातं. जनमानसात अत्यंत पूज्य मानला जाणारा हा वृक्ष फक्त एक वृक्ष नाही, तर संत परंपरेचा जिवंत साक्षीदार आहे. सिद्धबेट, जिथे संत ज्ञानेश्वराचं बालपण गेलं, जिथे संत नामदेव महाराज आणि अनेक सिद्ध पुरुषांच्या साधनेने भूमी पावन झाली. त्या तपश्चर्याच्या तेजाने संस्कारित झालेल्या अजान वृक्षाचा हा दंड आणि त्या दंडातून जन्मलेला हा वृक्ष गेली 7 शतकं हा अजान वृक्ष ज्ञान, भक्ती आणि आत्मशक्तीचा संदेश देत उभा आहे. आणि म्हणूनच आळंदीतील हा वृक्ष फक्त एक वृक्ष नाही, तो संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अमर स्मृतीचा जिवंत वारसा आहे. पण आता मी तुम्हाला दाखवणार आहे आळंदीतील असं एक मंदिर ज्याच्याबद्दल बहुतांश भाविकांना माहीत सुद्धा नाही. आळंदीमध्ये दरवर्षी लाखो भाविक येतात. ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी पाहतात, सुवर्ण पिंपळ पाहतात, अजान वृक्ष पाहतात. पण आळंदीमधील एक असं मंदिर आहे ज्याच्याबद्दल अनेकांना माहिती सुद्धा नाही. हे आहे भोजलिंग काकांचं मंदिर. ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवन प्रवासात ज्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे अशा भक्तांपैकी एक म्हणजे भोजलिंग काका. आळंदीच्या प्रसिद्ध स्थळांमध्ये या मंदिराचा उल्लेख फारसा होत नाही, म्हणूनच अनेक भाविक या ठिकाणापर्यंत पोहोचत नाही. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, जेव्हा आपण दर्शन करून बाहेर येतो तर मंदिराच्या डाव्या बाजूला एक दत्त मंदिर आतमध्ये आहे. तिथेच भोजलिंग काका यांचे समाधीसुद्धा आहे. तर आलात तर नक्की इथे दर्शन घ्या. काही ठिकाणं प्रसिद्ध असतात आणि काही ठिकाणं इतिहासाच्या सावलीत राहूनही आपलं महत्त्व टिकून ठेवतात. भोजलिंग काकाचं मंदिर असंच एक ठिकाण आहे. आणि आता आळंदीच्या सर्वात भव्य परंपरेबद्दल बोलूया. दरवर्षी याच पवित्र आळंदी नगरीतून सुरू होते जगप्रसिद्ध आषाढी वारी. परंपरेनुसार ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिराचा कळस हल्ल्याचा संकेत मिळाल्यानंतर माऊलींची पवित्र पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करते. हा क्षण पाहण्यासाठी हजारो वारकरी आणि भाविक पहाटेपासूनच मंदिर परिसरात जमलेले असतात. टाळ मृदुंगाचा गजर, ज्ञानोबा माऊली तुकारामचा अखंड जयघोष आणि भगव्या पताकांनी भरलेला परिसर, संपूर्ण आळंदी भक्तिरसात न्हाऊन निघते.
यानंतर सुरू होतो श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाचा अद्भुत प्रवास. लाखो वारकरी अनवाणी पायाने डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन शेकडो किलोमीटरचा प्रवास करतात. पंढरपूरच्या विठुरायाच्या भेटीसाठी निघतात. जाती, धर्म, श्रीमंती किंवा गरिबी सर्व भेद विसरून एकाच नामघोषात संपूर्ण महाराष्ट्र एकत्र चालत असतो. ज्ञानोबा, माऊली, तुकारामाचा जयघोष करत ही वारी केवळ यात्रा राहत नाही, तर ती बनते भक्ती, समता आणि वारकरी परंपरेचा एक जिवंत उत्सव. आणि म्हणूनच 700हून अधिक वर्षापासून आळंदी ते पंढरपुराचा हा प्रवास अखंडपणे सुरू आहे. माऊलींच्या नामात आणि विठ्ठलाच्या भक्तीत. आळंदी ही फक्त जागा नाही, ती एक भावना आहे. इंद्रायणीची शांतता, सुवर्ण पिंपळाची सावली, अजान वृक्षाचा इतिहास आणि माऊलींची समाधी, हे सगळं मिळून आळंदीला आळंदी बनवतो. काही ठिकाणं आपण पाहतो आणि काही ठिकाणं आपल्या मनात कायमची राहून जातात. आळंदी त्यापैकी एकच आहे. पुंडलिक वरदेव हार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील व्हिडिओ सुद्धा आपल्याला येईलच लवकरच. जर व्हिडिओमध्ये तुम्हाला काही माझ्याकडून मिसआउट झालेलं असं वाटलं असेल तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांग भलं.